नमस्कार मित्रांनो, लिमिटेड ट्रेडिंग चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। केंद्र शासनाने प्रत्येक शेतकऱ्याला युनिक आयडी कार्ड देण्याबाबत ॲग्रिस्टॅक योजनेची घोषणा केली। या योजनेच्या अंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याला एक युनिक आयडी कार्ड, एक ओळखपत्र दिलं जाणार आहे, एक विशिष्ट ओळखपत्र क्रमांक दिला जाणार आहे। यासाठी नोंदणी कशी करायची, याचा फायदा काय, यापासून शेतकऱ्यांना कसा लाभ मिळेल, कोणत्या कोणत्या गोष्टीसाठी हे कार्ड वापरलं जाणार, या सर्व पद्धतीची माहिती आपण याआधीच आपल्या चॅनलवर अपलोड केली। परंतु आता ज्या शेतकऱ्यांनी अप्लाय केलंय त्या शेतकऱ्यांना कार्ड अप्रूव्ह झालं किंवा तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म जो आहे तो अप्रूव्ह झालेला आहे अशा पद्धतीचे मेसेज आलेले आहेत। तर त्या शेतकऱ्यांना आता चिंता लागली की हे कार्ड डाउनलोड कसं करायचं, तर ते कार्ड डाउनलोड करता येतं का किंवा कार्ड कसं डाउनलोड करायचं, याच्यासाठी काही पर्याय आहेत का, याबद्दलची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेतोय। तत्पूर्वी जर आपण चॅनलवर पहिल्यांदा आलेला असाल तर नेहमीप्रमाणेच आपलं चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडलाच व्हिडिओला लाईक केल्याशिवाय जाऊ नका। तर चला, जे काय ॲग्रिस्टॅक योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना विशिष्ट ओळखपत्र दिलं जाणार, फार्मर आयडी कार्ड दिलं जाणार, ही सविस्तर सगळीकडे हीच चर्चा की फार्मर आयडी कार्ड दिलं जाणार। मग त्या पद्धतीने शेतकऱ्याने ॲप्लिकेशन भरले, ॲप्लिकेशन फॉर्म भरले, काहींच्या चुका झाल्या, आणखी चुकीलाच पर्याय त्या ठिकाणी दुरुस्त करायला आलेला नाही, त्याबद्दलची माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून घेतली होती। परंतु ज्या शेतकऱ्यांनी व्यवस्थित माहिती भरली होती, त्यांचे कार्ड अप्रूव्ह झाले किंवा त्यांचं ॲप्लिकेशन जे आहे ते ॲप्लिकेशन अप्रूव्ह झाला असं त्यांना मेसेज आला आणि त्या मेसेज आलेल्या अप्रूव्ह झालेल्या मेसेजमध्ये त्या ठिकाणी फार्मर युनिक आयडी नंबर त्या ठिकाणी त्या शेतकऱ्यांना देण्यात आलेला आहे। त्यासोबतच जरी तुम्हाला मेसेज जरी आला नसेल, तुम्ही पोर्टलवर देखील तुमचा आधार नंबर एंटर केल्यानंतर तुमचा ॲप्लिकेशन एनरोलमेंट नंबर वेगळा आणि ॲप्लिकेशन म्हणजे अप्रूव्हल नंबर जो आहे, फार्मर आयडी कार्ड जो नंबर आहे तो वेगळा, तो नंबर आपल्याला त्या ठिकाणी दिसून येईल। आता हा नंबर दिसतो, परंतु बऱ्याच शेतकऱ्यांचे प्रश्न होते की हे कार्ड डाउनलोड करता येतं का किंवा डाउनलोड कसं करायचं। मुळात एक गोष्ट लक्षात घ्या, हे कार्ड याला जे नाव दिलं शासनानं, हे कार्ड नाव देताना थोडं चुकीचं दिलं असं मला तरी वाटतं। कारण कार्ड बद्दलची प्रक्रिया या ठिकाणी कोणत्याही पद्धतीची केली जात नाही किंवा कार्ड डाउनलोड करण्यासाठी किंवा काही हे करण्यासाठी सध्या तरी आपल्याला कोणत्याही प्रकारचा ऑप्शन त्या ठिकाणी उपलब्ध नाही। त्यामुळे सध्या तरी तुम्ही कार्ड डाउनलोड करू शकत नाहीत, हे लक्षात असू द्या। परंतु ज्या शेतकऱ्यांनी अप्लाय केलंय आणि ज्यांना तो नंबर युनिक आयडी नंबर जो मिळालाय त्या नंबरच्या माध्यमातूनच ज्या काय तुमच्या शासकीय योजनेचा अपडेट असेल किंवा कोणत्या गोष्टी तुम्हाला अनुदानाचा लाभ असेल, पीएम किसान योजनेचा लाभ असेल, शासकीय योजनेचा लाभ असेल, तुमच्या शेतीची सर्व माहिती त्या ठिकाणी त्या नंबरलाच जोडली जाणार आहे। आता याची प्रक्रिया तुम्ही नोंदणी केली म्हणजे संपली असं नाही, यावर तुमच्या गटाचा नकाशा त्याच युनिक आयडी नंबरला तुमच्या जोडला जाणार आहे। तुमच्या जे काही शेजारी आहेत, शेजारील शेतकरी जे आहेत त्या शेतकऱ्यांची माहिती देखील तुमच्या त्याच गटाला शेजारी जोडल्या जाणार आहेत। कोणत्या साईडला कोणता शेतकरी आहे, पूर्वेला कोणता, पश्चिमेला कोणता, दक्षिणेला कोणता, उत्तरला कोणता, रस्ता कोणत्या बाजूनी, याची माहिती देखील तुमच्या त्या युनिक आयडी कार्डला जोडली जाणार आहे। याची प्रक्रिया थोडी लेंदी होणार आहे, म्हणजे आणखी बरेच दिवस याची जी काय प्रोसेस आहे ती पुढे चालणार आहे। त्यामुळे या प्रक्रियेअंतर्गत ज्यावेळी सविस्तर पूर्ण कार्डमधील जी काय इन्फॉर्मेशन त्यांना आवश्यक आहे, आता बऱ्याच जणांनी मागच्या वेळेस प्रश्न केले होते की बँक अकाउंट यात घेत नाही किंवा बँक अकाउंटची माहितीच विचारत नाही। आता बँक अकाउंट घेण्याबाबत शासनाकडे ऑलरेडी डेटा आहे, तुमच्या आधार लिंक बँक खात्याने शासन प्रत्येक गोष्टी तुम्हाला आता पेमेंट सोडतंय। त्यामुळे बँक डिटेल शासनाला परत मागवण्याची काय आवश्यकता आहे, कारण फार्मर आयडी कार्ड का बनवतंय सरकार हे गोष्ट लक्षात घ्या। कारण फार्मर आयडी कार्ड जे प्रत्येक वेळेस तुम्हाला 4-4, 5-5 कागदपत्र जमा करावे लागतात, प्रत्येक वेळेस 7-12, प्रत्येक वेळेस आधार कार्ड, प्रत्येक वेळेस तुम्हाला बँक पासबुक, ही जी काय डॉक्युमेंट तुम्हाला प्रत्येक वेळेस जमा करावे लागतात, ही कागदपत्रापासून तुमची सुटका होण्यासाठी आणि तुम्हाला यातून कुठतरी मोकळा श्वास घेता यावा की प्रत्येक वेळेस एवढे कागद जमा करण्याची आवश्यकता नाही। ज्यावेळी आपल्याला पीक विमा योजनेचा अर्ज भरायचा असेल त्यावेळेस आपण सर्व कागद त्या ठिकाणी घेऊन जातो, हे प्रत्येक कागद आपल्याला त्या ठिकाणी अपलोड करणं आवश्यक आहे किंवा त्याची सर्व माहिती त्या ठिकाणी घेणं आवश्यक आहे, त्याची परत तपासणी होते ह्या गोष्टी। परंतु या गोष्टीला पूर्णतः कुठेतरी एक वेग येण्यासाठी जी काय प्रक्रिया आहे या प्रक्रियेला वेग येण्यासाठीच केंद्र शासनाने ही योजना अंमलात आणलेली आहे। त्यामुळे युनिक आयडी कार्ड तुम्हाला मिळेलच किंवा ते डाउनलोड करता येईलच अशातला या ठिकाणी पर्याय कोणताही त्या ठिकाणी उपलब्ध नाही। परंतु जर पूर्ण प्रक्रिया याची पूर्ण झाली त्यावेळेस कार्डबाबतची जी काय पूर्ण तपासणी आहे, ज्यामध्ये तुमचे नजरी नकाशे असतील, तुमचे शेजारी शेतकरी असतील, तुमच्या शेताचं, तुमच्या पिकाची जी नोंद पूर्णतः ज्यावेळेस 100% काम पूर्ण होईल त्यावेळेस कदाचित त्या ठिकाणी ऑप्शन येऊ शकतो की कार्ड डाउनलोड करण्याचा। परंतु सध्या तरी कोणत्याही शेतकऱ्यांना या ठिकाणी कार्ड डाउनलोड करता येत नाही, हे लक्षात असू द्या। त्यामुळे जे काय आपण नेहमी आपल्याला प्रश्न विचारत होता की सर हे कार्ड आता डाउनलोड कसं करायचं, कार्ड कसं डाउनलोड करून घ्यायचं, कार्ड डाउनलोड कधी होणार,
कार्ड कधी मिळणार, काही जण सांगतात पोस्टाने येणार आहे, काही जण सांगतात तुम्हाला डाउनलोड ऑप्शन येणार आहे, काही जण म्हणतात तुमच्या मेलवर येणार आहे, अशा विविध चर्चा चालू आहेत. परंतु लक्षात घ्या, या ठिकाणी जे काय कार्ड आहे ते कार्ड तुम्हाला कसल्याही पद्धतीचं सध्या तरी मिळणार नाही. कुठं पोस्टाने येणार नाही किंवा कुठून तुम्हाला डाउनलोड करता येणार नाही किंवा कोणती PDF तुम्हाला मिळणार नाही. तुमच्याकडे जो एनरोलमेंट नंबर आहे तो जर तुमचा अप्रूव्हल झाला असेल तर तुमचं काम संपलेलं आहे. शेतकऱ्याचं काम संपलेलं आहे. शेतकऱ्याचं मूळ काम तेवढंच होतं की आपण स्वतः आपला एनरोलमेंट ID म्हणजे आपण आपलं ऍप्लिकेशन करून घेणं. पण बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या महसूल विभागामार्फत त्या अर्जाची तपासणी होणं, अर्ज तपासणी करून त्या शेतकऱ्याला मंजुरी देणं, मंजुरी मिळाल्यानंतर त्या शेतकऱ्याला एक एनरोलमेंट जे अप्रूव्हल नंबर जो मिळालाय, फार्मर ID युनिक कार्ड नंबर जो मिळालाय तो नंबर हे मिळणं तुम्हाला अपेक्षित होतं. ज्यांचे ऍप्लिकेशन रिजेक्ट झाले असतील त्यांनी फेर चेकिंग करा. आता शक्यतो बरेच म्हणजे काही जर त्रुटी असतील तरच ऍप्लिकेशन रिजेक्ट झालेत, परंतु ज्यांनी इन्फॉर्मेशन बरोबर भरलेली अशा कोणत्याही शेतकऱ्याचं या ठिकाणी ऍप्लिकेशन रिजेक्ट झालेलं नाही, हे लक्षात घ्या. त्यामुळे कार्ड डाउनलोड करता सध्या तरी येत नाही, त्यामुळे चिंता करू नका. तुमचं काम फक्त एकच होतं की तुम्ही ऍप्लिकेशन करणं आवश्यक होतं. तुम्ही ऍप्लिकेशन केलेलं आहे, तुमचं ऍप्लिकेशन अप्रूव्हल झालेलं आहे, तुम्हाला कसल्याही प्रकारची चिंता करण्याची आवश्यकता नाही. कार्ड डाउनलोड ज्यावेळी पर्याय येईल त्यावेळेस आपल्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही नक्कीच आपल्याला माहिती देण्याचा प्रयत्न करू. परंतु आता ज्या शेतकऱ्यांनी अद्यापर्यंत फार्मर ID कार्डचं ऍप्लिकेशनच केलं नसेल अशा शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपल्या जवळील CSC सेंटरवर जाऊन आपलं फार्मर ID कार्ड साठी जे ऍप्लिकेशन आहे ते ऍप्लिकेशन करून घ्या. आणि ऍप्लिकेशन करताना चुका टाळा, कारण त्या शेतकऱ्याकडून चुका झालेल्या आहेत त्या शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत तर एडिटचा पर्याय आलेला नाही. शासनाकडून वारंवार सूचना दिली जाते की लवकर देण्यात येईल, 4 दिवसात 8 दिवसात मिळेल, 2 तारखेला मिळेल, 5 तारखेला मिळेल, अशा भरपूर वेळेस सूचना मिळाल्या. परंतु कोणत्याही पद्धतीचं त्या ठिकाणी एडिट करण्यासाठी पर्याय उपलब्ध नसल्यामुळं या अडचणी ज्या आहेत त्या वाढत आहेत. त्यामुळे चुका करता थोडं म्हणजे फॉर्म भरताना एवढे काळजीपूर्वक फॉर्म भरा की चुकच झाली नाही पाहिजे. कारण चूक झाल्यावर चुकीला त्या ठिकाणी एडिट करण्यासाठी किंवा बाकी काही ऑप्शन करण्यासाठी पर्यायच नाही. त्यामुळं जेवढं होईल तेवढं नवीन अर्ज करताना, नवीन ऍप्लिकेशन करताना चुका टाळा. आणि कार्ड डाउनलोडचा विषय जो होता तो आपण क्लिअर केलेला आहे की सध्या काय तुम्हाला कोणत्याही प्रकारचं कार्ड डाउनलोड करता येत नाही किंवा त्या ठिकाणी कोणत्याही पद्धतीचा पर्याय देखील उपलब्ध नाही. आता अशा शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका जे शेतकरी फार्मर ID कार्ड डाउनलोड करण्यामुळं बऱ्याच चर्चेत किंवा बरेच वेळे त्यांच्या मनात संभ्रम निर्माण झालेत, हे कार्ड आता मिळणार कसं, त्या शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला देखील विसरू नका. तर चला, दिलेली माहिती जर महत्त्वाची वाटली असेल, आवडली असेल, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि चॅनलवर जर पहिल्यांदा आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून येणारं प्रत्येक शासकीय योजनेचं नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत तात्काळ मिळत राहील. तर चला, धन्यवाद. आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट पॉईंट सोबत.